नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण JNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी नर्सिंग फाउंडेशन 2023चा क्वेश्चन पेपर बघूया. त्याचबरोबर बघूया पेपर कशा प्रकारे सोडवायचा, किती मार्काचा सोडवायचा, म्हणजेच किती पेज सोडवायचा, किती मार्कला किती पेज सोडायला लागतं ते पण बघूया. तसं तर किती पेज लिहायचं याच्यावर डिपेंड नाही आहे, त्याचं किती आन्सर आहे यावर डिपेंड असते ते. तर किती पेज लिहायचं, 4 पेज लिहिल्याने एवढे मार्क्स मिळेल का, 5 पेज लिहिल्याने एवढे मार्क्स मिळेल का, तर हे सगळं चुकीचं आहे. कारण की क्वेश्चनचा आन्सर जेवढं असेल तुम्हाला तेवढंच लिहावं लागेल. एक्स्ट्रा लिहून तुम्ही स्वतःचा वेळ वाया घालाल आणि त्या परीक्षा पेपरवर तपासणीवाल्यांचा वेळ वाया घालाल. त्यामुळे जेवढं आन्सर आहे तेवढंच लिहा. एक्स्ट्रा लिहून टाईम वेस्ट होणार आहे तुमचा पण आणि दुसऱ्यांचा पण. ठीक आहे. आज आपण JNM फर्स्ट इयरचा पेपर बघूया. हा पेपर जानेवारी 2023चा आहे, 19 जानेवारी 2023चा. याचबरोबर पेपर कशा प्रकारे लिहायचं ते पण बघूया. तर पहिलं आहे योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. तर खूप लोक याचे फक्त आन्सर लिहितात, तर असं न करता पूर्ण वाक्य लिहा. ठीक आहे, पूर्ण वाक्य लिहा आणि त्याचं आन्सर त्या बीचमध्ये रिकाम्या जागा, म्हणजेच हे पूर्ण वाक्य लिहा हा, आणि इथं त्याचं आन्सर लिहा. ठीक आहे, 25 मिली अशा प्रकारे लिहायचं आहे ते. आणि प्रत्येक क्वेश्चन म्हणजे प्रत्येक प्रश्न नवीन पेजवर चालू करा. जसं हा एक पेज आहे, तर इथं प्रश्न पहिला योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. तर पूर्ण हे रिकामी जागा त्यावर लिहा. तसेच त्या 3 तर हे पण न्यू पेजवर चालू करा. योग्य जोड्या जुळवा. तसंच तिसरे चुकी बरोबर हे पण न्यू पेजवर लिहा. ठीक आहे. तसंच टिपा लिहा, हे पण न्यू पेजवर लिहा. तसंच प्रश्न तिसरा हे पण न्यू पेजवर चालू करा. प्रत्येक क्वेश्चन न्यू पेजवर लिहिणं चालू करा. ठीक आहे. तसेच व्याख्या तुम्ही एका पेजमध्ये लिहिल्या तरी चालेल, कारण की एक मार्काला असते, तर हे याच्यात पण लिहिला तरी चालेल. पण प्रत्येक क्वेश्चन न्यू पेजवर चालू करा आणि प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर पण एक न्यू पेजवर लिहिणं चालू करा. ठीक आहे. खाली सांगते तुम्हाला कसं करायचं. तर जसा हा प्रश्न पहिला योग्य जोडा, तर हे न्यू पेज झालं आपल्याला. ठीक आहे, इथून लाईन, तर मग हे तसंच चुकी बरोबर हे पण न्यू पेज झाला. ठीक आहे. तसंच प्रश्न क्रमांक 2 मधील A ते E पर्यंत हे पण न्यू पेजवर झालं. ठीक आहे. तर असंच न्यू पेज घेत चला प्रत्येक क्वेश्चनला. आणि न्यू पेज घेतल्यानंतर परत एकदा एक सांगते, क्वेश्चन कसे लिहायचे हे अंधेमध्ये न घालता पूर्ण लाईनशीर लिहा. प्रश्न पहिला हे येईल आधी, प्रश्न दुसरा, ठीक आहे, त्याच्यातलं पहिलं, मग म्हणजे हे तुम्हाला येत नसेल तरी पहिल्या 3 पेजेसवर हे 3ही लिहून ठेवा. ठीक आहे. चुकी बरोबर योग्य जोड्या लावा. पहिलं रिकाम्या जागा मग योग्य जोड्या लावा आणि त्याच्यानंतर चुकी बरोबर हे 3ही लिहून ठेवा आणि पूर्ण लिहून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर टिपा लिहा. इथं कुठलेही 3 आहे. प्रश्न दुसरा, चुकी बरोबर झाल्यानंतरच टिपा लिहा येणार. ठीक आहे. जर तुम्हाला नसेल येत तर त्यासाठी त्यासाठी पेजेस सोडा आणि नंतर प्रश्न तिसरा घ्या. ठीक आहे. तर अंधेमध्ये न घालता लाईनशीर पेपर सोडवणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला पण कन्फ्यूज नाही होणार आणि पेपर सोडवण्याला पण कन्फ्यूज नाही होणार. ठीक आहे. ॲक्च्युली मी नेहमी क्वेश्चन लिहिते आणि त्याच्यानंतरच आन्सर लिहिते, तर मला सवयी आहे. तर तुम्ही पण तसं करू शकता किंवा ॲक्युरेट
क्वेश्चन पण लिहू शकता. पण बेस्ट आहे की तुम्ही क्वेश्चन लिहूनच त्याचा आन्सर लिहिलं तर तुम्हाला पण समजेल हे कुठल्या क्वेश्चनचा आन्सर आहे. कारण की खूप लोक चुकीचं करतात. बरोबर त्यांना त्यानंतर स्वतःचं क्वेश्चन लिहिल्यानंतर पण त्यांना समजत नाही की कुठल्या क्वेश्चनचं आन्सर आहे. ठीक आहे, आन्सर लिहिल्यानंतर समजत नाही खूप लोकांना. तर अशा प्रकारे पेपर सोडवायचा आहे. हां, मी सांगत होते चुकी बरोबर झाल्यानंतर प्रश्न दुसरा येईल. तर जर तुम्हाला प्रश्न दुसऱ्यातलं तुम्हाला इथं क्वेश्चनचे आन्सर लिहायचे, कुठलेही 3 लिहायचे. तर तुम्ही इथे प्रश्न दुसरा लिहून प्रत्येक एक न्यू पेजवर हे बघा इथं 5-5 मार्कला 2 पेजेस पण आन्सर त्याचं आरामशीर होऊ शकतं तुमचं. क्वेश्चनचे आन्सर लिहिताना उदाहरण वगैरे देत चला. आणि मराठी भाषामधलं तुम्हाला उदाहरण देताच येतं, कारण की मराठी भाषा आपल्यासाठी तरी खूप सोपी आहे आणि उदाहरण आपल्याला देणं काही इतकं कठीण नाही आहे, एकदम इझी आहे. 5 मार्काला एक टिप आहे. बॉडी मेकॅनिक्स, तर याचा आन्सर 2 पेजचं लिहिलं तरी चालेल, पण ॲक्युरेट आन्सर असलं पाहिजे. ॲक्युरेट म्हणजे तुमचे पॉईंट तरी मिळते जुळते असले पाहिजे. कोणी 4-4 पेज असले तर 3-3 पेजेस लिहितात, पण त्यांचं आन्सरच ते नसतं, ते भलतंच लिहून ठेवतात. तर हे जेनेम फर्स्ट इयर आहे, तर इथं अलतं-भलतं लिहिलेलं चालत नाही. किंवा पहिल्या क्वेश्चनचं उत्तर तिसऱ्या क्वेश्चनला तर असं अंधेमध्ये चालत नाही. तर इथं तुम्हाला क्वेश्चनचा आन्सरच लिहावा लागेल. पहिलं त्याची प्रस्तावना लिहा, त्याच्यानंतर त्याचे लक्षणे लिहा, कारणे लिहा, उपचार लिहा, त्याच्यानंतर नर्सिंगची भूमिका लिहा, तत्त्वे लिहा. तर तुम्हाला जर खूप मोठं प्रकारचं क्वेश्चन लिहायचं असेल तर तुम्ही एक पॉईंट आहे पण छान मोकळ्या जाग्यात मोठ्या अक्षरात पण लिहू शकता. ठीक आहे, चला तर एवढं तर भरपूर आहे. अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चनचे आन्सर लिहू शकता. परत एकदा सांगते, क्वेश्चन लिहिताना पूर्ण लाईनशीर लिहा. प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा, त्याच्यानंतर चौथा, त्याच्यानंतर 5वा. मग तुम्हाला आणि सगळ्यात बेस्ट आहे तुम्ही क्वेश्चन लिहूनच त्याचं आन्सर लिहा, कारण की तुम्हाला पण समजलं पाहिजे कुठला क्वेश्चन आहे आणि त्याचं हे आन्सर आहे. तर पेपर चेक करताना, कारण का खूप वेळा कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे. चला तर तसंच पेपरला सुरुवात पण करूया, पेपर पण समजावून सांगते. ठीक आहे, परत एकदा सांगते, जेनेम फर्स्ट इयरसाठी नर्सिंग फाउंडेशन पेपर बघत आहोत 2023चा 19 जानेवारीचा. ठीक आहे, त्यात पहिलं बघूया, योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. तर तुम्हाला पेपरमध्ये लिहिताना पूर्ण वाक्य लिहूनच त्याचं आन्सर बीचमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, अंडरलाईन करून, जसं आपण 10वी-12वीत करतो तर तशा प्रकारेच लिहायचं आहे. डायरेक्ट फक्त आन्सर लिहून ठेवू नका, हे चुकीचं आहे, हे खूप चुकीचं आहे. खूप नुसतं आन्सर लिहून ते देतात मार्क, पण तुम्ही डायरेक्ट पूर्ण क्वेश्चन लिहूनच आन्सर लिहा. ठीक आहे, इथे म्हटलेलं आहे 1 अंश म्हणजे डॅश मिली, तर 25 ml म्हणजे 1 अंश होते. ठीक आहे, तसंच दुसरं बघा, लघवीतून रक्त जाण्यास यास ही मॅच्युरिया म्हणतात. ठीक आहे, तसंच टककार्डिया म्हणजे प्रत्येक मिनिटाला नाडीचे ठोके 100पेक्षा जास्त असणे. तसंच चौथं बघा, जिल्हा रुग्णालय डॅश मार्फत चालवित जातात, तर इथं राज्य शासन येणार. प्रश्न 5वा, ऑटोक्लेविंग करताना डॅश हे तापमान ठेवतात, तर इथे 121 सेल्सिअस डिग्री येणार. सेल्सिअस डिग्री आणि फॅरनहाईटमध्ये फरक आहे. हा कोणाकोणाला कन्फ्यूज होऊन जाणार आहे, फॅरनहाईट आहे की सेल्सिअस डिग्री आहे, तर इथं सेल्सिअस डिग्रीमध्ये असतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला रिकाम्या जागा पहिला प्रश्न पहिला पेजवर येईल. ठीक आहे, तसंच योग्य जोडा लिहायचं. तुम्हाला कसं लिहायचं आहे, इथे अगट लिहा, क्वेश्चन लिहा, हां, आणि याच्यासमोर आन्सर लिहा, त्याला मिळते जुळते. ठीक आहे, तसंच इथे बघा एच एस म्हणजे रात्रीच्या वेळे मेडिसिन देणे, तर याच्यासमोर हे येणार. तर तुम्हाला दोन्हीकडे असे लिहायची काही गरज नाही, अबगडगड
तुम्ही HS लिहून याच्यासमोर हे लिहू शकता. ठीक आहे. तसंच नर्सिंग प्रोसेस, तर इथे असेसमेंट येणार. ठीक आहे. पहिल्या याच्यात हे येणार, रात्रीच्या वेळेस मेडिसिन देणे. नर्सिंग प्रोसेसरमध्ये असेसमेंट येणार. ॲनालिसिसमध्ये दुखणे कमी करणे. मिठाशिवाय जेवण म्हणजे जास्त रक्तदाब. आणि बेटाडीन सोल्युशन म्हणजे युरिन शुगर टेस्ट. तर हे झालं आपल्या जोड्या लावा. इतकं सोपी क्वेश्चन पेपर आहे हा की खूपच, कारण की मराठी असल्यामुळे आपल्या याच्यावर दिलेला आहे. तसंच त्याच्यानंतर मग न्यू पेजवर येणार, हा 3रा पेजवर येणार तुमचं आन्सर. हे मी याचं क्वेश्चन पेपर समजावून सांगण्याबरोबरच क्वेश्चन पेपर कसा लिहायचा ते पण सांगत आहे. हां, तर लक्षपूर्वक पूर्ण व्हिडिओ बघा. ठीक आहे. खाली विधाने चुकी बरोबर ते लिहा. तर मी क्वेश्चन पेपर लिहिताना पूर्ण हे वाक्य लिहिते आणि त्याच्यासमोर चुकी बरोबर आहे ते लिहिते. ठीक आहे. मी माझ्या प्रकारे असा पेपर सोडवते. तर तुम्हाला फक्त चुकी बरोबरच लिहायचं असेल तर तुम्ही ते पण लिहू शकता. पण माझ्या मताने तुम्ही जर पूर्ण वाक्य लिहून याच्यासमोर चुकी बरोबर लिहिलं तर ते सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे. बेस्ट आहे. हां, पहिला आहे पाण्याची गादी शयावरण कमी करते. तर हे इथे चूक केलेलं आहे, पण हे बरोबर आहे. कारण की ICUमध्ये पेशंटला खूप पॅरालाइज पेशंट असेल तर त्याला पाण्याची गादी शयावरण म्हणजेच वॉटर बेड पण दिलं जाते. तसंच दुसरं बघा, गुदद्वाराच्या तपासणीसाठी ऑटोस्कोप वापरतात. तर चूक आहे, प्रोक्टोस्कोप वापरतात. ठीक आहे. ऑटोस्कोप हे कानाच्या तपासणीसाठी वापरतात. तिसरं बघा, एपिटॅक्सिस म्हणजे कानातून रक्तस्राव होणे. तर चूक आहे हे पण, नाकातून रक्तस्राव येणे होते. मॅकिंटॉसचे डिसइन्फेक्शन सूर्यप्रकाशात करावे. तर हे बरोबर आहे, कारण की जे रसायन नसते जसे डेटॉल वगैरे, जे सॅनिटायझर वगैरे असून ते धुवून उन्हात वाढवले जाते. याला ऑटोक्लेविंग करू शकत नाही, कारण की ते प्लॅस्टिक्सच्यामुळे गरम यानं हे होऊन जाणार. तसंच पाचवं बघा, तापमाप गरम पाण्याचे स्वच्छ करावे. तर हे पण चूक आहे. कारण की त्यात पारा असतो आणि पारा हा गरम असतो, तर त्यांना गरम पाण्याने स्वच्छ केल्यास तो खराब होऊ शकतो. ठीक आहे. हे झालं आपला चुकी बरोबर. तसंच चुकी बरोबर झाल्यानंतर टिपाली येणार. तर टिपाली आहे न्यू पेजवर चालू करायचं. त्याच्यात तुम्हाला कुठलेही फक्त 3च लिहायचं आहे. कोणी 4-4 लिहून ठेवतात, कारण की त्यांना असं वाटते की हे आन्सर बरोबर नसेल, तर हे 3 आन्सर बरोबर नसेल तर 4थं लिहिलं तर तो वाला जे बरोबर असेल तो मार्क्स ते याच्यावर देऊन देईल. हे खूप चुकीचं आहे. हां, हे गैरसमज आहे. तर तुम्हाला सगळ्याच याच्यावर चूक देऊन देणार. ठीक आहे. कुठलंच बरोबर ठेवणार नाही. तुमचा 4था आन्सरला हात पण नाही लावणार तो. तर लिहून तुम्ही स्वतःचा टाईम वेस्ट करू नका. त्याचा दुसरा आन्सर लिहिण्यात हे करा, वेळ वाया घालवू नका. ठीक आहे. तर इथे टिपालियामध्ये 5 मार्काला आहे. तर तुम्ही जेवढा आन्सर आहे तेवढंच लिहू शकता. तर ते मग 2 पेजेसचं असो या 3 पेजेसचं असो, ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला जेवढा आन्सर येत असेल तुम्ही तेवढंच लिहू शकता. फालतूचं लिहू नका, किंवा एक्स्ट्राचं कुठल्याही क्वेश्चनचा आन्सर तिथं घालू नका. तुम्हाला परत एकदा सांगते, बॉडी मेकॅनिझम म्हणजे काय, त्याची प्रस्तावना मांडा. त्याच्यानंतर त्याची कारणे लिहा. त्याच्यानंतर त्याची लक्षणे लिहा. त्याच्यानंतर त्याच्यावर उपचार लिहा. त्याच्यानंतर परिचारिकेच्या भूमिका लिहा. अशा प्रकारे पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. 5 मार्काला आहे. 2 पेजेस तर आरामात तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. पण पॉईंट टू पॉईंट लिहा, कारण की मिळतं जुळतं आन्सर असणं खूप महत्त्वाचं आहे. एक्स्ट्रा लिहून ठेवाल आणि काही पण लिहून ठेवाल तर त्याच्यावर तुम्हाला 0 मार्क्स मिळेल. ठीक आहे. तर फक्त मिळतं जुळतं आन्सर लिहा किंवा उदाहरण लिहा. ठीक आहे. तर बघूया कसल्या प्रकारे विचारलेलं आहे टिपालिया. बॉडी मेकॅनिक्स, शीतोपचार आणि गरम पाण्याचे उपचाराचे फरक,
नोसोकोमियल इन्फेक्शन, रोगाला आराम देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू, तसेच बेशुद्ध असलेल्या रुग्णाची माउथकेअर, तोंडाची स्वच्छता करताना लागणाऱ्या बेशुद्ध वस्तूंची यादी करून त्यांची उद्दिष्टे लिहा. तर तुम्हाला यापैकी फक्त कुठलेही 3च लिहायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही पेपर वाचाल. ठीक आहे. तुम्ही जर प्रश्न टिपालियामधलं आता हे बोर्ड मॅगझिन पाहत आहे, तर तुमचं इंग्लिश मराठी दोन्ही पेपर असतो, तर तुम्ही मराठीमध्ये पण वाचा आणि इंग्लिशमध्ये पण वाचा. कारण की खूप लोकांना कन्फ्यूज होते, कारण की भलेही मराठी तुम्हाला सोपी वाटत असेल, पण मराठीमध्ये खूप एका शब्दाला 2-4 शब्द असतात, तर इंग्लिशमध्ये फक्त ते एकच शब्द आहे, कारण की ते ग्रीक शब्दातून आलेलं आहे. सायन्स लँग्वेज हे इंग्लिश असल्यामुळे इंग्लिशमध्ये पण क्वेश्चन वाचत चला. ठीक आहे. मराठीत तर वाचत पण इंग्लिशमध्ये पण वाचत चला. ठीक आहे. किती मार्काला आहे ते पण बघत चला. ठीक आहे. 15 मार्काला, 5-5 मार्काला एक क्वेश्चन. तसंच प्रश्न 3 बघा. इथे कारणे लिहा. ठीक आहे. शास्त्रीय कारणे लिहा. मी आता पण सांगते, खूप लोकांना माहीतच नाही हे कसं लिहायचं आहे, काय असते शास्त्रीय कारणे. ठीक आहे. तर शास्त्रीय कारणे काय असते, रुग्णाला शस्त्रक्रियेपूर्वी उपाशी ठेवले जाते, तर का ठेवले जाते, याचा फायदा काय, याच्यापासून काय उपयोग होईल, तर हे झालं आपलं शास्त्रीय कारणे. त्याचं कारण लिहायचं तुम्हाला, का त्याला उपाशी का ठेवले जाते. ठीक आहे. तर हे 10 मार्काला विचारला जाणारा क्वेश्चन आहे, म्हणजेच 1-2 मार्काला. क्वेश्चन 5 लिहायचे फक्त तुम्हाला. तुम्ही 6च्या 6 लिहून ठेवाल तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. सगळ्यात मोठी चूक आहे. हे बघा, इथं 5 विचारलं आहे, तर तुम्ही जेवढं क्वेश्चनमध्ये विचारलं आहे तेवढंच काम करा. एक्स्ट्रा करून स्वतःचा टाईम वेस्ट करू नका. बस एवढंच म्हणाल. रुग्णाच्या शस्त्रक्रियेपूर्वी उपाशी ठेवले जाते, तर का ठेवले जाते त्याचं कारण लिहा. डायरेक्टिस रुग्णाला रात्री देण्याचे टाळावे, तर का रात्री देण्याचे त्याचं कारण लिहा. धारदार हत्यारे उकडून निर्जंतुकीकरण करत नाही, तर का करत नाही त्याचं कारण लिहा. जेवण केल्यानंतर लगेचच व्यायाम करू नये, तर का जेवण करायला लगेच त्याचं कारण लिहा. दम्याच्या रुग्णाच्या पाठिंबा टेकवून फावल्या स्थिती बसवतात, तर का देतात ते लिहा. अर्धांगवायू पॅरालायसिस झालेल्या रुग्णांना गरम पाण्याच्या पिशवी वापरू नये, तर का वापरू नये ते लिहा. हे बघा, मी क्वेश्चनचे आन्सर पूर्ण इथं 5 लिहिलेले आहे, पण मी 6 क्वेश्चनचे आन्सर खालीप्रमाणे दिलेले आहे, कारण की 5पैकी तुम्हाला 6पैकी तुम्हाला कुठलेही विचारू शकते. तर तुमच्यावर आहे, तुम्हाला कुठलेही फक्त 5च लिहायचं आहे. एक्स्ट्रा यासाठी दिलेले आहे, कारण की तुम्हाला तुमच्याकडे सगळ्या क्वेश्चनचे आन्सर असावे आणि क्वेश्चनमध्ये कुठलेही विचारले जाणारे तुम्हाला सगळ्यांचे आन्सर यायला पाहिजे, पण तुम्हाला फक्त 5च लिहायचं आहे. ठीक आहे. तसंच ब आहे, व्याख्या लिहा. 1 मार्काला आहे. 1-2 ओळीत पण लिहिलं तरी चालेल. कोणतेही 5 लिहायचे तुम्हाला. नर्सिंग, प्रथमोपचार, डिसेंट्री, क्रॉस इन्फेक्शन, शयावरण, ब्लड प्रेशर. ठीक आहे. तसंच प्रश्न 4. प्रश्न 4चं इम्पॉर्टन्स सांगते. हे बघा, मी जे तुम्हाला आन्सर दिलेलं आहे ना, ते पॉईंट टू पॉईंट आहे, तर तुम्ही हे पण माझे आन्सर पण क्वेश्चन पेपरमध्ये लिहू शकता, कारण की ते पॉईंट टू पॉईंट आहे आणि त्याचे आन्सर एकदम ॲक्युरेट आहे. तर अशा प्रकारे पण जसे मी तुम्हाला क्वेश्चन पेपरचे आन्सर देतात तसे पण लिहू शकता, कारण की ते आन्सर पूर्ण पॉईंट टू पॉईंट आहे आणि तुम्हाला तेवढं 5 मार्काचं आहे, तर तुम्ही तेवढं पण लिहिलं तरी होऊन जाणार. अरे बहनचो होत. चला, तर प्रश्न 4 बघूया. 55 वर्षीय वृद्ध फिमेल मेडिकल वॉर्डमध्ये दाखल असून त्यांना 2 दिवसापासून बद्धकोष्ठतेचा कॉन्स्टिपेशनचा त्रास होत आहे, तर तुम्हाला याच्यावरून क्वेश्चनचा आन्सर लिहायचा आहे. ठीक आहे. आज परत सांगते, प्रत्येक क्वेश्चन नवीन पेजवर चालू करा, कारण की तुम्हाला खूप मोठी आन्सर्स दिले जाते. आणि एक सांगते,
आणि एक सांगते, तुम्हाला सप्लिमेंटरी मिळणार नाही कारण की आन्सर शीट खूप मोठी दिली जाते. तर इथे एनिमाची व्याख्या विचारली आहे, तर तुम्हाला 5 मार्काला तिथं विचारलं आहे. त्याची व्याख्या लिहून त्याची उद्दिष्टे, त्याची कारणे, त्याचे सगळं नर्सिंगच्या भूमिका सगळं लिहा तुम्ही. बरोबर, तुम्हाला 5 मार्क आहे. काहीही लिहिण्यापेक्षा तुम्ही त्याची व्याख्या, लक्षणे, कारणे, उद्दिष्टे सगळं लिहून टाका. 5 मार्काला आहे, तुम्हाला 5 मार्क भेटून जाणार. ठीक आहे. एनिमाचे प्रकार कोणते आहे ते पण लिहू शकता. ठीक आहे. सिंपल एनिमाची कृतीची शास्त्रीय तत्वे ते पण लिहू शकता. बद्धकोष्ठ टाळण्यासाठी कोणते आरोग्य शिक्षण द्या ते पण लिहू शकता. 3 मार्क आहे. क्वेश्चन किती मार्काला आहे ते पण त्याच्यावर पण डिपेंड करतं. ठीक आहे. तर क्वेश्चन किती मार्काला आहे तर त्याच्या प्रकारे पण लिहू शकता तुम्ही. आणि हो, सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन इथे किंवा दिलेला आहे. तुम्हाला हा वर्ड दिसत आहे ना, किंवा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते कारण की माझ्या बॅचमधल्या खूप मुलींनी हे घोटाळा केला होता. म्हणजेच आता इथे किंवा दिलेला आहे, तर बाकीच्यांनी काय केलं होतं, इथले पण आन्सर लिहिले. आता हे त्यांना आलं नाही तर इथला एक लिहिला त्याने, तर हे चुकीचं आहे. तुम्हाला मार्क्स मिळणार नाही याच्यावर. हे रॉंग करण्यात येणार कारण की तुम्ही हा वर्ड विसरले आहे. किंवा कशासाठी दिलेला आहे इथे, जर तुम्हाला हे इथले क्वेश्चन नसेल येत, हे वरचे क्वेश्चन 4ही नसेल येत, तर तुम्ही खालचे 3 लिहू शकता. पण कोणी कोणी हे इथले 2 लिहितात नंतर इथले 2 लिहितात, तर हे चुकीचं आहे. ठीक आहे. यात किंवा तुम्हाला किंवाचा अर्थच होतो, यात तुम्ही हे लिहा, यात तुम्ही हे लिहा. ठीक आहे. तरी मी तशी या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. किंवा फर्स्ट इयरवाल्यांसाठी हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. साध्या वापरात देताना कोणत्या शास्त्रीय तत्वाचा उपयोग करतात त्याचं आन्सर लिहा. 5 मार्काला आहे. पाण्यात बुडल्यानंतर येणारा प्रथम उपचार 5 मार्काला आहे. बँडेजची तत्वे ते लिहा. कधी कधी प्रश्न 5वामध्ये पण किंवा दिलेला जातात. श्रीमती आर 25 वर्षीय स्त्री वैद्यकीय कक्षात दाखल झालेली असून त्यास तापझोर आहे. तापाचे प्रकार लिहायचे. 4 मार्काला आहे. ताप सेंटीग्रेडमधून फॅरनहाइटमध्ये करताना सूत्र लिहा व शरीरामध्ये कोणत्याही ठिकाणावरून ताप घेता येतो ते लिहा. ताप कमी करण्यासाठी नळाच्या पाण्याने अंग पुसून काढणे व ही कृती लिहा. तसेच अतिसार आलेल्या व्यक्तीची काळजी करण्यासाठी घेण्यात आलेले विविध कृती लिहा. तर मी जे आन्सर दिले ते पण तुम्ही आरामशीर लिहू शकता कारण की माझे आन्सर पॉईंट टू पॉईंट असल्यामुळे पेपरमध्ये ॲक्युरेट काही लिहिण्यापेक्षा तुम्ही जर पॉईंट टू पॉईंट पण लिहिले आहे, एक लाईनमध्ये पण आन्सर दिलेलं आहे, तरी पण ते चालतं कारण की पेपरवाल्यांना फक्त आन्सरची मतलब असते, तुमच्या इकडल्या तिकडल्या टळल्याची मतलब नसते. ठीक आहे. चुकीचं आन्सर लिहून ठेवू नका. काहीही लिहायचं म्हणजे काही पण लिहून चालत नाही. हायजेनम फर्स्ट इयर आहे त्यामुळे तुम्हाला फक्त आन्सरच लिहावं लागेल. पहिल्या आन्सरचं क्वेश्चन तिसऱ्या आन्सरमध्ये लिहाल त्याला काहीही अर्थ राहणार नाही. ठीक आहे. अशा प्रकारे पेपर लिहायचा. प्रश्न पहिला खालीलप्रमाणे तुम्हाला पेपर तुमचा वाचताना छान वाटलं पाहिजे. तुम्हाला चांगलं वाटेल तर समोरचं चेक करणारा पण चांगलं वाटेल. पूर्ण वाक्य लिहा आणि 25 ml तिथे लिहा, जसं आपण 10वी-12वीत करतो तसंच. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून बघा. आणि हो, पेपरला जाताना आधार कार्ड, तुमचं आयडेंटिटी कार्ड आणि तुमचा रोल नंबर, आणि जाताना जुते न घालून जा. चप्पल घालून गेलं तरी चालेल कारण की तिथं महाराष्ट्रामध्ये चप्पल वगैरे, सॉक्स वगैरे, स्टॉल वगैरे, पाऊच, ट्रान्सपरन्स पाऊच चालतं, पण सध्या पेन आणि हेच चालतं आणि पाण्याची बॉटल बस एवढंच नेलं जाते. पाऊच तर नेऊ देत नाही, तर तुम्ही पाऊच न घेऊन जाता पेन वगैरे, पेन्सिल वगैरे घेऊन चला. ठीक आहे. एक्स्ट्रा पेन घेऊन चलाल कारण की कधी कधी पेन अडकतो. आणि कॉपी वगैरे करू नका, कॉपी होत पण नाही तशी पण.
ठीक आहे. तर हे प्रश्न पहिला आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. हे लिहायचं तुम्हाला काही गरज नाही, फक्त एवढं लिहा आणि याचा आन्सर लिहा. स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. वरचं समजलं नसेल तर इथले क्वेश्चन आन्सर लिहू शकता तुम्ही. तर तुम्ही अशा प्रकारे योग्य व जोडा लिहू शकता. क्वेश्चन अगोदरचं आणि त्याच्यासमोर उत्तर, क्वेश्चन त्याच्यासमोर उत्तर, क्वेश्चन त्याच्यासमोर उत्तर, क्वेश्चन त्याच्यासमोर उत्तर. ठीक आहे. तेच करू आणि त्याच्याच नंतर तसं हे तीनही मी क्वेश्चन दुसऱ्या पेजवर चालू केलेले आहे, तसंच पण तुम्ही करा आणि ॲक्युरेटली आहे. प्रश्न पहिला, त्याच्यानंतर मग प्रश्न दुसरा, मग त्याच्यानंतर प्रश्न तिसरा, मग त्याच्यानंतर प्रश्न चौथा, प्रश्न पाचवा. येत नसेल तर जागा सोडत चला. काय 2-2 पेजचे पण आन्सर लिहिले 5 मिनिटला तरी खूप आहे. कोणी खूप 4-5, 5-5, 6-6 पेज लिहिलं, तेवढं लिहून काही फायदा नाही आहे तुमचा तसं पण. कारण की पेपरवाले फक्त तुमचा आन्सर चेक करणार. जर त्याला पहिलाच पॉईंट जर त्याला समजेल, अरे हां ह्यानं बरोबर उत्तर लिहिलं आहे, पहिलाच पॉईंट चांगला मिळता जुळता आहे आन्सर, तर त्यांचं क्वेश्चनचं फक्त आन्सरच पाहिजे. एक्स्ट्रा लिहून, मी परत सांगते एक्स्ट्रा लिहून, कारण खूप लोकांना एक्स्ट्रा लिहायची सवय असते 4-5, 5-5 पानावरून. आन्सर लिहा फक्त तुम्ही, काय एक्स्ट्रा लिहून काही फायदा नाही आहे. तर पेपरमध्ये पण असंच लिहा, क्वेश्चन लिहा त्याच्यानंतर आन्सर लिहा. तुम्ही इथले पण आन्सर लिहिले, एवढे पण आन्सर लिहिले तरी पेपरमध्ये तुम्हाला मार्क्स आणि तुम्ही पास होऊ शकता. 100% गॅरंटी आहे. ठीक आहे. आणि एक प्लीज तुमचा क्वेश्चन पेपर, तुमचे एक्झाम झाल्यानंतर मला पेपर सेंड करा. मी माझं टेलिग्राम चॅनल तुम्हाला देणार आहे, लिंक देणार आहे या क्वेश्चन पेपरच्या. प्लीज तुमचे पेपर झाल्यानंतर मला क्वेश्चन पेपर सेंड करा. JNM फर्स्ट इयरचे हो, JNM सेकंड इयरचे हो या JNM थर्ड इयरचे हो. प्लीज कारण की मला आणखीन समोर व्हिडिओ बनवायचे असेल तर तुम्हीच मला आता क्वेश्चन पेपर देऊ शकता. प्लीज मला क्वेश्चन पेपर सेंड करायला. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. असे पण पॉईंट लिहिले तरी चालेल. तुम्ही त्याचं परिचर्या देऊ, तुम्ही खाली प्रकाराच्या पण पेपर सोडायला तरी चालेल. ठीक आहे. स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. खूप मोठा व्हिडिओ झाला आहे आजचा, एवढा लांब लिहायची काही गरज नाही. हे मला करता नाही आलं, त्याची फंक्शन कम करताना आली, त्यामुळे तर तुम्ही पण एवढं सुटसुटीत लिहाल ना तर मजा येईल. पेपर चेक करण्यावाला आला ना तुम्हाला. हे बघा, आता हे त्याच्यातलंच B आहे, तर मी न्यू पेजवर चालू केलेलं आहे इथून, तर तुम्ही पण तसंच करा. ठीक आहे. डिफरन्स दिलेले आहे, लिहून घ्या. तुम्हाला वेगळ्या प्रकारे डिफरन्स आहे त्यातला, अशा प्रकारेच डिफरन्स लिहायला. ठीक आहे. हे सगळ्यात बेस्ट आहे. जर तुम्हाला कुठले डिफरन्स क्वेश्चन पाहिजे असेल तर मला क्वेश्चन कमेंटमध्ये पाठवा, मी त्याच्या सेपरेटमध्ये आन्सर काढून देणार. टेलिग्राम चॅनल आहे माझंवालं, त्यावर मी तुम्हाला त्याचे आन्सर देणार. ठीक आहे. क्वेश्चन असल्यास मला कमेंट करा किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलला हे करा. PDF वगैरे नाही देऊ शकत मी, कारण की PDF तर नाही आहे माझं, हे ऑलरेडी माझं विंडोचं हे आहे, पेज आहे, त्यावर मी हे सेट केलेलं आहे. तर PDF नाही आहे माझं, पण तुम्हाला सेपरेटली क्वेश्चनचे आन्सर देऊ शकते. ठीक आहे. तर माझं टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि त्यात क्वेश्चन पाठवा, मी त्याचे तुम्हाला सेपरेटली आन्सर देऊ शकते. कारण की सध्या तर मी सेपरेटली आन्सर नाही, क्वेश्चन पेपरच देत आहे. ठीक आहे. आणि क्वेश्चन वाचत चला, कारण की जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा आन्सर समजणार नाही. ठीक आहे. असे वगैरे पॉईंट लिहिले तरी चालेल, त्याच्यातलंच D क्वेश्चन. ठीक. सेम एकदम परिचय लिहायचा, त्याचे प्रकार लिहायचे. ठीक आहे. त्याचे कारणे लिहायचे, तेच लिहायचे. अशा प्रकारे लिहिला तरी चालेल.
आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही सगळ्यांना मला सपोर्ट केलेला आहे. क्वेश्चन वाचत चला. हा पण क्वेश्चन आहे त्यातला प्रश्न तिसऱ्यामधला. हे बघा, पाठ न करता बी चालेल, तुम्ही पाठ नाही केला, फक्त 2-3 वेळा वाचून जा आरामशीर. तुम्ही एकदा ॲक्च्युली एक तरीका सांगते तुम्हाला अभ्यास करायचा. स्वतः नोट्स बनवा. जेवढे मी क्वेश्चन पेपर देत आहे तिथले सगळे क्वेश्चन बुकमध्ये लिहून काढा. प्रत्येक क्वेश्चन रिकामे जागा अलग लिहा, चुकी बरोबर अलग लिहा, जोडा लावा अलग लिहा. त्याच्यानंतर टिपा लिहामध्ये जेवढे जेवढे क्वेश्चन विचारलेले आहे, रिपीट केलेले, जेवढे रिपीट केलेले त्याला IMP करून घ्या आणि त्याला चांगल्या प्रकारे वाचून घ्या. अशा प्रकारे तुम्ही नोट्स बनवू शकता. JNM सेकंड इयरसाठी मी तुम्हाला माझे लिहिलेले नोट्स देणार, ठीक आहे. तर तुम्ही तिथून टेलिग्राम चॅनलवर तुम्ही ते घेऊ शकता. आता तुमचं फर्स्ट इयर आहे, तुम्ही सेकंड इयरमध्ये जा, तर तुम्हाला खूप सारे नोट्स मी काढून ठेवलेले आहे, ती तुम्हाला सेकंड इयरमध्ये पाठवून देणार टेलिग्रामवर. हा प्रश्न तिसरा आहे, कोणते शास्त्रीय कारणे, सॉरी ते वरचा प्रश्न दुसरा होता, हा प्रश्न तिसरा आहे, ठीक आहे. 2 मार्काला आहे. फक्त याचं कारण नाही लिहिलं तरी चालेल, ठीक आहे. हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी एक्स्ट्रा दिलेलं आहे इथे, ठीक आहे. पण एवढं लिहिलं तरी चालेल. ॲक्च्युली माझं सेकंड इयरचं फर्स्ट इयरचं अजून पण डोक्यात आहे माझ्यावाला. तर मला आत्ता पण फर्स्ट इयरचा जर पेपर ते लिहायला दिला तर मी सोडवू शकतो. मी पाठ वगैरे काही केलेलं नाही आहे, ठीक आहे. मी फक्त वाचून नोट्स बनवून फक्त त्याला वाचलेलं आहे. एक फक्त सकाळी एक रट्टा मारायचा वाचून आणि एक संध्याकाळी, बस. पूर्ण लिहून काढायचं, कारण की लिहून काढल्याशिवाय मला ते लक्षात राहत नाही, मला पाठ करायची गरज नाही. ॲक्च्युली कम्युनिटीवर जास्त भर द्या. कम्युनिटी पेपर 2025च्या पेपरला जास्त भर द्याल, ठीक आहे. कम्युनिटीच्या प्रश्न तिसरा समजलं. बीवाला आहे व्याख्या लिहा. व्याख्या 1-1 मार्काचं असतात, तर आरामसे तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. प्रश्न चौथा, मी तर सगळेच आन्सर दिलेले आहे, ठीक आहे. कुठले 3 लिहा म्हणताय, तर मी तिथं पूर्ण तुम्हाला आन्सर दिलेला आहे, कारण की तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर माहीत असायला पाहिजे. कुठला क्वेश्चन येणार, कुठला क्वेश्चन नाही, ते तुम्हालाही माहीत नाही आणि मलाही माहीत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येक आन्सर, जेवढेही क्वेश्चनमध्ये क्वेश्चन आलेले आहे त्याचे सगळ्याचे आन्सर वाचून जा, ठीक आहे. त्याच्यातलं बघ, त्याच्यातलं त्याच्यातलंच इथले पण आन्सर लिहिले तरी चालेल. बस तुम्ही तुमच्या मताचे थोडंसं काहीतरी त्याच्यात उदाहरण टाकत चला. उदाहरण देणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही उदाहरण द्याल तर त्याला तुमचं इम्पॅक्ट पडेल आन्सरमध्ये, ठीक आहे. प्रश्न 14, बँडेजचे प्रकार. सॉरी हा इथं आवाज खूप जास्तच आहे आजूबाजूला, मलाच व्हिडिओ बनवण्यात त्रास होऊन जातो. बँडेजचे प्रकार करून जा. IMP क्वेश्चन आहे, विचारला जाऊ शकतो. प्रश्न 14 बी, मूत्राचे गुणधर्म. हा 2000 रिसेंटली पेपर आहे, 2023चा. 2023, 2024 आणि 2025चा पण पेपर टाकलेला आहे. सॉरी 25चा शाळेत माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, पण 2-3 पेपर अवेलेबल होते, मी ते टाकलेले आहे. कम्युनिटी हेल्थ, बायोसायन्स आणि नर्सिंग फाउंडेशन. आय डोंट नो आहे की नाही, तर पण तुम्ही बघून घ्या.
खूप सारे जे एन एम फर्स्ट इयरचे खूप सारे पेपर मी टाकलेले आहे. प्रश्न सी तर बघून जा, सगळे व्हिडिओ बघा. हेडलाईन दिलेले आहे, हेडलाईनसोबत वरती डेट वगैरे पण दिलेलं आहे. प्रश्न डी, काही क्वेश्चन असल्यास विचारा मला. आणि हो, मला खरंच पेपर बनवायला, तुमचा क्वेश्चन पेपर बनवायला खूप वेळ लागते. त्यामुळे मला क्वेश्चन पेपरच बनवायला 2 ते 3 तास चालला जातो तुमचावाला. त्यामुळे मी खूप हळूहळू क्वेश्चन पेपर देत आहे, गॅप देऊ करत आहे. कारण की मला वेळ पण मिळायला पाहिजे आणि तुमचे क्वेश्चन पण ॲक्युरेट असले पाहिजे. त्यामुळे मला वेळ होत असल्यामुळे सो सॉरी. मी तुमचे फास्ट क्वेश्चन पेपर टाकून यायचे. तरी पण मी जे एन एम फर्स्ट इयरचे कम्युनिटीचा ऑलमोस्ट क्लिअर झालेला, फक्त 2016चा बाकी आहे पेपर. आणि नर्सिंग फाउंडेशन आणि नेक्स्ट पेपर मी बायोसायन्सचे घेऊन घेणार. 2022चे पेपर माझ्याकडे आलेले आहे, पण इंग्लिशमध्ये आहे. मी तुम्हाला ते ट्रान्सलेट करून टाकणार, ठीक आहे. इंग्लिशमध्ये पण क्वेश्चन पेपर वापरायला आणि इंग्लिशवर पण लक्ष द्या. मराठीतच आहे म्हणून, पण तुम्हाला हॉस्पिटलमध्ये मराठीतच काही करायला मिळणार नाही, सगळं इंग्लिशमध्येच बघावं लागेल. मेडिसिनचे नाव असो या डिसीजचे नाव असो, सगळे इंग्लिशमध्येच तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल, ठीक आहे. तापाचे प्रकार आणि मी तुम्हाला क्वेश्चन जे आन्सर दिलेले आहे ते एकदम आपली मराठी गावरानी लँग्वेज टाईप आहे, जे तुम्हाला सहज असं जे 1 वेळा वाचलं तरी, 1-2 वेळा वाचलं तरी समजून जाणार. प्रश्न दुसरा मतलब बी, ठीक आहे. कोणाकोणाला याचा आन्सर नसेल म्हणजे सेल्सियस फॅरेनहाइट रूपांतर व तापमानामुळे त्या ठिकाणी तर सूत्र पाठ करून जा, ठीक आहे. अशा प्रकारे लिहिलं तरी एवढं जरी तुम्ही पेपरमध्ये लिहिलं ना तरी तुम्हाला ॲक्युरेट मार्क मिळाल आणि तुम्हाला एक्स्ट्राचे ठोकायची गरज नाही पडणार. ते काही पण खूप लोकांना गैरसमज आहे की काही लिहिलं तरी क्वेश्चनचे मार्क्स मिळणार नाही. काही लिहिलेलं चालत नाही. आन्सर फक्त क्वेश्चनचा आन्सरच लिहा. या तर तुम्ही अशा प्रकारे लिहा, या तर तुम्ही तशा प्रकारे लिहा, पण क्वेश्चनचे आन्सरच लिहा. काही पण लिहून चालू नका. तुम्ही अशा प्रकारे पण आन्सर लिहिले तरी चालेल, ठीक आहे. जवळपास खूप लॉंग व्हिडिओ चालला आहे आपला आजचा, ठीक आहे. प्रश्न 5चा डी, मी हळूहळू क्वेश्चन पेपर टाकत जाणार. चला तर आपला क्वेश्चन पेपर संपलेला आहे. तुमच्या एवढ्या सपोर्टमुळे आज माझ्या यूट्यूबला ॲड चालू झालेले आहे, तर खूप खूप तुमचे धन्यवाद. मला वाटलं नव्हतं या 3 महिन्यात मी माझ्या यूट्यूबकडून मला ॲड पण लागू होणार. भलेही मला त्याचे पैसे मिळत नसेल आता सध्या, पण तुम्ही असाच सपोर्ट राहिला तर मला लवकर म्हणजे आणखीन मला व्हिडिओ बनवायचं प्रोत्साहन मिळालं. तुमच्या इतक्या सपोर्टमुळे मला आज म्हणजे माझ्या यूट्यूबला ॲड चालू झालं आहे. मी खूप खुश आहे. खूप खूप धन्यवाद तुमच्या पण सपोर्टसाठी. मला वाटलं नव्हतं या मी 2 ते 3 महिन्यात एवढा म्हणजे सपोर्ट मिळणार. मी तुम्हाला लिंक देते. कुठलेही क्वेश्चन असेल तुम्ही PDF मला मागू नका, कारण की माझ्याकडे PDF तर अवेलेबल आहे नाही. ते क्वेश्चन पेपर टाईप केलेलं आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे PDF अवेलेबल नाही. याला मी PDF कन्वर्ट करू शकत नाही आहे, ठीक आहे. माझ्याकडे कारण की मला सबस्क्राईब घ्यावं लागेल PDF तेव्हा तर मी PDF पूर्णपणे कन्वर्ट करू शकते. सध्या
तुम्हाला अशाच प्रकारे आज क्वेश्चनचे आन्सर द्यावे लागेल मला. आणि हो प्लीज तुमचं जर आताचा पेपर होणार तर त्याच्यातले क्वेश्चन पेपर मला पाठवा माझ्या लिंकवर. चला तर धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारे सपोर्ट करत राहा. अशीच माझी स्वतः पण पास व्हा आणि माझं पण चॅनल ग्रोअप करायला मदत करा. आणि तुमच्या नर्सिंग स्टुडंट म्हणजे या ग्रुपमध्ये माझ्या चॅनलची लिंक शेअर करा. चला धन्यवाद.